जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं YouTube चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, प्रत्येक यूट्यूबर जो आहे तो यूट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी येत असतो। त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण 1000 व्ह्यूजला यूट्यूब किती रुपये देते, सोबतच 10000 व्ह्यूजला यूट्यूब किती रुपये देते, त्याचबरोबर 1 लाख व्ह्यूजला किती रुपये देते आणि त्याचबरोबर 10 लाख व्ह्यूजला देखील यूट्यूब किती रुपये देते, म्हणजे 10 लाख म्हणजे 1 मिलियन व्ह्यूजला किती रुपये देते, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी खूप जास्त मोटिवेशनल व्हिडिओ होणार आहे, कारण प्रत्येक जण यूट्यूबवरती पैसे कमवण्यासाठीच येत असतो। आणि मित्रांनो, तुम्हाला जर आधीच समजले की यूट्यूब नेमके किती रुपये देते क्रिएटरला, त्यातले त्यात आपण जर आज बघणार आहोत ते म्हणजे यूट्यूब मराठी क्रिएटरला किती रुपये देते। कारण मी पण एक मराठी क्रिएटरच आहे आणि माझे पण यूट्यूबवरती जवळपास जो दुसरा चॅनल आहे ज्यावरचं मी अर्निंग तुम्हाला दाखवणार आहे त्यावरती जवळपास 4 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यावरती एक व्हिडिओ जो आहे तो देखील मिलियनच्या वरती गेलेला आहे। तर आणि हे अर्निंग जे आहे ते मित्रांनो लॉंग व्हिडिओचं असणार आहे, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये समजणार आहे की यूट्यूब मराठी क्रिएटरला नेमकं किती रुपये देते। आणि मित्रांनो, त्याआधी आपण जाणून घेणार आहोत की यूट्यूब नेमकं कशा प्रकारे पैसे देत असतं। तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल की प्रत्येक व्हिडिओज म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये जर आम्ही व्हिडिओज बनवले तर आपल्याला इतकेच पैसे भेटतील, तर मित्रांनो असं मुळीच नाही। तुम्ही फक्त हे एक एक्झाम्पल म्हणून समजू शकता, कारण हे जे अर्निंग आहे हे मित्रांनो मी सांगत आहे ते आहे एडिटिंग कॅटेगरीमधलं। म्हणजे एडिटिंग कॅटेगरीमध्ये तुम्ही एज्युकेशनल कॉन्टेंट मानू शकता आणि जर तुम्ही टेक कॅटेगरीमध्ये व्हिडिओज बनवत असाल किंवा अर्निंग कॅटेगरीमध्ये व्हिडिओज बनवत असाल तर याच्यापेक्षा पण जास्त अर्निंग होऊ शकतं। आता याच टेक चॅनलवरती मी जे व्हिडिओज बनवतो त्याचा अर्निंग या चॅनलपेक्षा पण जास्त आहे, जे मी दाखवणार आहे त्यापेक्षा। सो मित्रांनो, तुम्हाला टेक कॅटेगरीचं देखील अर्निंग जाणून घ्यायचं असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला कमेंट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आपण त्यावरती बनवूया। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल्समध्ये बघणारच आहोत। तर मित्रांनो, पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुमचा जर व्हिडिओ 8 मिनिटापेक्षा लहान असेल तर 8 मिनिटापेक्षा लहान असणाऱ्या व्हिडिओवरती मित्रांनो फक्त स्टार्टिंगला किंवा एंडला किंवा स्टार्ट आणि एंड दोन्ही ठिकाणी ॲडव्हर्टाईज दिसू शकतात। पण मित्रांनो, जर तुमचा व्हिडिओ 8 मिनिटापेक्षा मोठा असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्ही मिड रोल म्हणजे व्हिडिओच्या आधीमध्ये पण ॲडव्हर्टाईज प्लेस करू शकता। म्हणजे तुम्ही जर एखादा यूट्यूबचा व्हिडिओ बघताना तुम्हाला समजलं असेल की मध्येच एखादी ॲडव्हर्टाईज लागते व्हिडिओ बघताना, तर ते मित्रांनो मिड रोल्स ॲड असतात। त्या मित्रांनो 8 मिनिटापेक्षा जर तुमचा व्हिडिओ मोठा असेल तर त्या आधीमध्ये पण ॲड तुम्हाला लावता येतात आणि त्याचं अर्निंग मित्रांनो 8 मिनिटापेक्षा लहान व्हिडिओ असतो त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त असतं। सो मित्रांनो, हे पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। तर मित्रांनो, आपण जास्तही वेळ न घालवता डायरेक्ट आपल्या यूट्यूबच्या स्टुडिओमध्ये जाऊया आणि तिथून तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगेन की यूट्यूब 1000 व्ह्यूजला, 10000 व्ह्यूजला, 1 लाख व्ह्यूजला आणि 1 मिलियन व्ह्यूजला नेमके किती रुपये देते। तर व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मी जे आहे ते आयफोनवरून शूटिंग करत आहे, म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग केलेलं आहे, साईडला तुम्हाला दिसत असेल। बट या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथं शो टचेस नावाचा ऑप्शन नसतो। सो इथं मी एक असेंबल बॉल घेतलेला आहे, याच्या थ्रू तुम्हाला मी सांगेन, त्यामुळे तुम्हाला इझिली समजून जाईल। तर हा आपला एसपी क्रिएशन हा यूट्यूब चॅनल आहे, यावरती मी मित्रांनो एडिटिंगचे ट्युटोरियल्स देत असतो। म्हणजे मोबाईलवरून स्टेटस एडिटिंग कशा प्रकारे करायचे, व्हिडिओ एडिटिंग कशा प्रकारे करायचं। सो त्यामुळे मित्रांनो, याचं जे RPM आहे हे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अर्निंग कॅटेगरीपेक्षा कमी आहे। म्हणजे रेग्युलर जे यूट्यूब चॅनल असतात, ब्लॉग व्हिडिओ असेल, एंटरटेनमेंट असेल किंवा रेसिपी चॅनल्स असतील किंवा तुमचे रोस्टिंग चॅनल असेल, कॉमेडी चॅनल असेल, याचं जवळपास अर्निंग ह्या लेवलचंच असतं, म्हणजे सेमच असतं, ठीक आहे। तर तुम्ही मानून चालू शकता त्यानुसार, ओके। तर या ठिकाणी तुम्हाला व्ह्यूज वगैरे सर्व ब्लर दिसत असेल, जस्ट मी कॉन्टेंट ऑप्शनवरती क्लिक करतो। कॉन्टेंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं मी पहिल्यांदा व्हिडिओज ऑप्शनवरती क्लिक करतो। व्हिडिओजवरती क्लिक केल्यामुळे आपल्याला फक्त व्हिडिओचंच अर्निंग बघता येईल, ओके। तर इथं जर तुम्ही थोडंसं खाली गेला तर इथं आपण बघूया 10000च्या आसपासचा व्हिडिओ कुठला आहे का, ओके। तर इथं 20000चा एक आहे, 50000चा, आपण 50000चा बघूया, ओके। 50000चा व्हिडिओ आपला 13 मिनिटाचा आहे, म्हणजे याच्या आधीमध्ये मी मिड रोल ॲड्स लावलेले आहेत, त्यामुळे थोडंसं अर्निंग जे आहे ते ठीकठाक असणार आहे, ओके। 50000 व्ह्यूज आहेत, यावरती मी क्लिक करतो व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथून आपल्याला सर्व ज्या गोष्टी आहेत त्या बघायला भेटतील, ठीक आहे। 50000 व्ह्यूज आहेत, वॉच टाईम जे आहे ते 1300 तास। म्हणजे मित्रांनो विचार करा, बरेच लोक म्हणतात आमचे 4000 तास वॉच टाईम कंप्लीट होत नाही। मित्रांनो, फक्त एका व्हिडिओमधून तुमचे 1500 तास वॉच टाईम कंप्लीट होऊ शकतं, ओके। सबस्क्रायबर या व्हिडिओमधून मला 500 भेटलेले आहेत आणि अर्निंग जे याचं आहे ते 2700 आहे आणि मी हे इंडियन रुपीजमध्ये मुद्दाम केलेलं आहे। 2.7K रुपीजचं सिम्बॉल असेल, मी तुम्हाला पुढे दाखवेन पण, ओके। इथं रिव्हेन्यू सेक्शनवरती जर क्लिक केलं तर रिव्हेन्यूमध्ये तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला खाली बघायला भेटेल रिव्हेन्यू पर 10 म्हणजे 1K व्ह्यूज, ठीक आहे, 54 रुपये। म्हणजे 1000 व्ह्यूजला या व्हिडिओमधून आपल्याला 54 रुपये भेटलेले आहेत, ओके। ही गोष्ट लक्षात ठेवा, 1000 व्ह्यूजमधून 54 रुपये। तर मित्रांनो, इथं बघू शकता
10,000 व्ह्यूजला आपल्याला जवळपास 540 रुपये भेटलेले आहेत. ओके, 1000ला 54 म्हणजे 10,000ला 540च होतात. तर मित्रांनो आणखीन एक आपण व्हिडिओ बघूया, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली जे आहे ते माहिती होऊन जाईल की 1000 व्ह्यूजला किती रुपये भेटू शकतात. ओके, आणखीन एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. तर हा आपण 20,000 व्ह्यूजवाला बघूया. ओके, 20,000 व्ह्यूजवाला आहे आणि याचं देखील आपण जे आहे ते ॲनालिटिक्स चेक करूया. तर या व्हिडिओमधून मित्रांनो बघू शकता आपल्याला किती रुपये भेटलेले आहेत. 20,000 व्ह्यूज आहेत आणि 20,000 व्ह्यूजला आपल्याला भेटलेले आहेत 823 रुपये. आणि या व्हिडिओचा RPM इथं जर चेक केला, RPM मित्रांनो म्हणजे 1000 व्ह्यूजला किती रुपये या व्हिडिओत भेटलेले आहेत. तर मागाच्या व्हिडिओला आपल्याला 54 भेटले होते, या व्हिडिओला आपल्याला 40 रुपये भेटलेले आहेत 1000 व्ह्यूजला, म्हणजे 10,000 व्ह्यूजला आपल्याला 400 रुपये भेटलेले आहेत. ठीक आहे, आणखीन एखादा व्हिडिओ मित्रांनो मी दाखवतो जेणेकरून तुम्हाला प्रॉपररित्या जे आहे ते समजून जाईल. ओके, पण मित्रांनो 1 लाख व्ह्यूजला याच्यापेक्षा पण जास्त भेटू शकतात. 20,000 पेक्षा आपल्याला 50,000ला जास्त RPM भेटला, 50,000 पेक्षा 1 लाखला जास्त भेटू शकतो आणि 1 लाख पेक्षा 10 लाखला देखील जास्त भेटू शकतो. सो व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा. तर इथं आपण आणखीन एखादा व्हिडिओ बघूया ज्याला याच्यापेक्षा पण जवळपास व्ह्यूज असतील, असा एखादा आपण व्हिडिओज बघूया. ओके, तर इथं जर तुम्ही खाली चेक केलं तर या ठिकाणी एक आपला व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ मित्रांनो बरोबर 10,000 व्ह्यूज आहेत आणि व्हिडिओ 2च मिनिटाचा बनवलेला आहे. तर याचा RPM देखील दाखवतो, याचं कदाचित कमी पण असू शकते. ओके, 10,000 व्ह्यूज आहेत आणि फक्त याला आपल्याला 211 रुपये भेटलेले आहेत, म्हणजे 1000 व्ह्यूजला आपल्याला इथं फक्त 20 रुपये भेटलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता RPM. ओके, 20 रुपयाचा, कारण हा व्हिडिओ मित्रांनो आहे 2 मिनिटाचा, याच्या फक्त व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच ॲडव्हर्टाईज लागलेली असू शकते. आता मित्रांनो इथं जर तुम्ही बघितलं तर या व्हिडिओला आहेत 30,000 व्ह्यूज. ठीक आहे, तर या 30,000 व्ह्यूजवरती जर मी ॲनालिटिक्स चेक केले या 30,000 व्ह्यूजचे, तर इथं 30,000 व्ह्यूजला आपल्याला भेटलेले आहेत बरोबर 551 रुपये, म्हणजेच आपल्याला 1000 व्ह्यूजला या व्हिडिओमधून भेटलेले आहेत फक्त 18 रुपये. म्हणजे मित्रांनो बघू शकताय जे 14 मिनिटाचा व्हिडिओ असून पण फक्त कमी अर्निंग झालेलं आहे. ओके, आणि इथं 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 10,000 व्ह्यूज आहेत. एक्झॅक्टली 10,000 व्ह्यूजला किती रुपये भेटतात हे देखील तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला भेटेल. तर इथं रिव्हेन्यूवरती गेल्यानंतर इथं बघू शकते 10,000 व्ह्यूजला आपल्याला भेटलेले आहेत 229 रुपये, म्हणजेच इथं RPM आहे 22 रुपयांचा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एखाद्या व्हिडिओला 54 रुपये भेटतात 1000 व्ह्यूजला, एखाद्या व्हिडिओला 20-22 रुपयेच भेटतात, एखाद्या व्हिडिओला 40 रुपये भेटतात. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज जर तुम्ही पकडलं तर 1000 व्ह्यूजला या ठिकाणी तुम्हाला 40 रुपयेच्या आसपास तर भेटू शकतात 100%. ओके, 40 रुपये तुम्ही जे आहे ते एक्झॅक्टली पकडून चाला. आता मित्रांनो आपण एखादा व्हिडिओ असा बघूया ज्याला 1 लाखपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. ओके, तर इथं जर व्ह्यूजवरती बघितलं मोस्ट व्ह्यूडमध्ये, तर इथं आपल्याला बरेचसे व्हिडिओ आहेत जे 1 लाखाच्या वरती आहेत. आपण रिसेंटली व्हिडिओ एखादा बघूया. ठीक आहे, इथं व्ह्यूजला कॅल्क्युलेट करूया आपण, मोर दॅन 1 लाख करूया आपण. ठीक आहे, 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज असणारा, तर 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज, सॉरी इथं 10,000 झालेलं आहे. तर इथं व्ह्यूजवरती क्लिक करून मी इथं 1 लाख करतो. 1 लाख केल्यानंतर 1 लाखपेक्षा जास्त व्ह्यूज असणारे व्हिडिओ येतील. तर इथं आहेत 3 लाख व्ह्यूज आहेत. ओके, 3 लाख व्ह्यूजला आपण बघूया 3 लाख व्ह्यूजला आपल्याला किती रुपये भेटलेले आहेत त्यावरून आपण अंदाज लावू शकतो. तर इथं 3 लाख व्ह्यूजला मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत 11,000 रुपये 3 लाख व्ह्यूजला. आणि इथं RPM बघितलं तर 34 रुपयांचा RPM लागलेला आहे. ओके, 34 गुणिले जर तुम्ही इथं केलं 34 आणि 100K व्ह्यूज म्हणजे 1 लाख व्ह्यूज. ठीक आहे, तर इथं 100 केलं तर 1 लाख व्ह्यूजला या व्हिडिओमधून आपल्याला 3400 रुपये भेटलेले आहेत 1 लाख व्ह्यूजमधून. ठीक आहे, म्हणजेच 3 लाख व्ह्यूजला आपल्याला 11,000 रुपये भेटलेले आहेत. आणखीन एखादा बघूया. हा व्हिडिओ आहे मित्रांनो 8 मिनिट 47 सेकंदाचा, 1.51K व्ह्यूज आहेत. तर या व्हिडिओला जर आपण चेक केलं तर या व्हिडिओमधून देखील आपल्याला अर्निंग जे आहे ते भेटलेलं आहे. इथं बघू शकता 2,500 रुपये भेटलेले आहेत 1.5 लाख व्ह्यूजला. इथं RPM फक्त 16 रुपयांचा आहे. ओके, हे मराठी अर्निंग कॅटेगरीतले व्हिडिओज आहेत मित्रांनो, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता किती अर्निंग होते आणि किती नाही. एक व्हिडिओ होता ज्याला आपल्याला जास्त अर्निंग भेटलं होतं, त्याला 54चा RPM होता, बट बाकी सगळे व्हिडिओ मित्रांनो बघू शकता 30 ते 40च्या आसपासचा RPM असणारे आहेत. आता मात्र मित्रांनो मी तुम्हाला जसं म्हणलं होतं, जसा तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल तसं तुमचा RPM जास्त वाढत जाईल. त्याच पद्धतीने मित्रांनो इथं जर मी व्ह्यूजमध्ये गेलो आणि मोस्ट व्ह्यूड म्हणून व्हिडिओ बघितला तर इथं मित्रांनो 1.9 मिलियन व्ह्यूज असणारा एक व्हिडिओ आहे आपल्याला, म्हणजे 19 लाख व्ह्यूज आहेत. तर याचा RPM आपण चेक करणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की 1 मिलियन व्ह्यूजला यूट्यूब किती रुपये देते. ठीक आहे, आधी आपण या रिव्ह्यूमध्ये जाऊन बघूया
1.9 मिलियन व्ह्यूजला आपल्याला 56,000 तास वॉच टाईम भेटलेला आहे। फक्त मॉनिटायझेशनसाठी 4,000 तास वॉच टाईम कंप्लीट करावा लागतो। एका व्हिडिओमधून आपल्याला 56,000 तास भेटलेले आहेत। सबस्क्रायबर 37,000 आपल्याला मित्रांनो भेटलेले आहेत। आणि मित्रांनो पुढे जर तुम्ही बघितलं तर एस्टिमेटेड रिव्हेन्यू बघू शकता 71,000 रुपये फक्त आपल्याला एका व्हिडिओमधून भेटलेले आहेत। आणि याचं रिव्हेन्यू दाखवतो तुम्हाला मी। तर इथं जर बघितलं तुम्ही 1000 व्ह्यूजला आपल्याला फक्त 37 रुपये भेटलेले आहेत। ठीक आहे, पण मित्रांनो हे 37 रुपये कमी का दाखवते, तर ह्यावेळी मित्रांनो डॉलरचा रेट पण कमी होता खूप। ठीक आहे, डॉलर जवळपास खूप कमी होता, 70च्या आसपास काहीतरी डॉलर होता त्यावेळी। त्यामुळे मित्रांनो हे RPM इथं कमी दाखवते। बट सरासरी जर बघितलं आपण डॉलरमध्ये, 1 मिनिट आपण डॉलरमध्ये देखील बघूया म्हणजे आपल्याला समजेल। हे मी मगाच्या मित्रांनो तुम्हाला जे आहे ते करन्सी इंडियन दाखवत होतो, इथं आपण USD करून बघूया म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला समजेल। ओके, इथे US डॉलर USD सिलेक्ट केलेलं आहे आपण। आणि आता जर मित्रांनो आपण इथे येऊन रिफ्रेश केलं तर इथं मित्रांनो आपल्याला डॉलरमध्ये जे आहे ते अर्निंग शो होणार आहे। तर बघू शकता मित्रांनो इथं आपल्याला डॉलर्स जे आहेत ते दिसत आहेत आणि जवळपास $969 जे आहे ते आपल्याला बघायला भेटतात। आणि इथं मित्रांनो अर्निंग जर बघितलं तर इथं आपल्याला $0.50 RPM आहे, म्हणजे 1000 व्ह्यूजला आपल्याला अर्धा डॉलर भेटलेला आहे मित्रांनो। म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे। 40 रुपयांच्या आसपास आता डॉलर आहे। ओके, आणि हे जर आत्ता आपण बघितलं 969 दाखवत आहे इथं जर मी इथं सर्च केलं क्रोमवरती जाऊन USD टू INR, तर मित्रांनो इथं आपल्याला करन्सी एक्सचेंजचा ऑप्शन भेटतोय। $969 आहेत आपले। तर इथं जर आपण 969 केले तर मित्रांनो 82,000 रुपये होतात। बट एक्झॅक्टली आपल्याला किती रुपये भेटले होते, 82,000 होतात। बट इथं जर आपण इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट करून बघितलं तर मित्रांनो आपल्याला INR मध्ये खूप कमी बघायला भेटेल। तर इथं मी INR हे सिलेक्ट करतो आणि मित्रांनो इथं जर बघितलं तुम्ही रिफ्रेश केल्यानंतर, तर मित्रांनो रिफ्रेश केल्यानंतर बघू शकताय 82,000च्या ऐवजी फक्त 71,000 दाखवते। कारण हे मित्रांनो अर्निंग जे आहे ते खूप जुनं आहे, 3 ते 4 वर्षामागचा हा व्हिडिओ असल्यामुळे। तर त्यामुळे मित्रांनो त्यावेळी अर्निंग जे आहे ते खूप डाऊन यासाठी दाखवते की मित्रांनो इथं बघू शकताय 82,000 दाखवायला पाहिजे बट 71,000 दाखवते, कारण डॉलरचा रेट पण कमी जास्त होत असतो। बट त्यावेळीनुसार जर बघितलं आपल्याला या व्हिडिओमधून एक्झॅक्टली 71,000 रुपये भेटलेले आहेत। पण आत्ताच्या तुलनेत बघितलं तर हे 82,000 होतात, म्हणजे 10,000चा डिफरन्स इथं बसतोय। म्हणजे तुम्ही विचार करू शकता मित्रांनो, जर 2 मिलियन व्ह्यूज तुम्हाला प्रत्येक महिन्याला आले तर मित्रांनो तुम्ही 70 ते 80,000 रुपये प्रत्येक महिना आरामात कमवू शकता। त्यामुळे मित्रांनो चांगल्या प्रकारे काम करा आणि चांगल्या प्रकारे अर्निंग करा। ओके, तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की YouTube नेमके किती रुपये देते। आणि मित्रांनो तुम्हाला देखील अशाच प्रकारे YouTubeवरून चांगल्या प्रकारे अर्निंग करायचं असेल तर तुम्हाला योग्यरित्या YouTubeचा गायडन्स असणं गरजेचं आहे। मग त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज कसा केला पाहिजे, 1000 सबस्क्रायबर 4000 सबस्क्रायबर कंप्लीट कसे करायचे, त्यानंतर मॉनिटायझेशनसाठी अप्लाय कशा प्रकारे करायचं, त्याचा क्रायटेरिया काय असतो, रियुज्ड कॉन्टेंट एरर येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कसं करायचं मॉनिटायझेशनच्या नंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशन कसा केला जातो, बँक कशी जोडली जाते, या संपूर्ण डिटेल्स मित्रांनो असणं गरजेचं आहे। आणि ह्या संपूर्ण डिटेल्स मित्रांनो आपण आपल्या कोर्समध्ये सांगितलेले आहेत। तुम्हाला देखील हा कोर्स घ्यायचा असेल तर पूर्णपणे मराठी भाषेत आहे आणि मित्रांनो फक्त 1299 मध्ये हा कोर्स घेऊ शकता। सोबतच मित्रांनो पूर्णपणे मराठीत असल्यामुळे आणि पूर्णपणे प्री रेकॉर्डेड व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा कोर्स कधीही पाहू शकता आणि पूर्णपणे मोबाईलवरून तुम्ही YouTube चॅनल ॲक्सेस करू शकता। त्यावरती संपूर्ण हा आपण कोर्स बनवलेला आहे। मित्रांनो तुम्ही अर्निंग बघून तुम्हाला समजलं असेल की 1299 हे यूट्यूब जर्नीमध्ये काही सुद्धा नाही तुमच्यासाठी। त्यामुळे जर तुम्ही आता 1299 इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला यूट्यूबचं पूर्णपणे नॉलेज भेटून जाईल त्या कोर्समध्ये। सोबतच मित्रांनो ज्यांनी पण कोर्स घेतलेला असतो त्यांनी कोर्स घेतल्यानंतर त्यांना एका सेपरेट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण जॉईन करतो, ज्यावरून तुम्ही कुठल्याही प्रकारची शंका जर तुमची असेल यूट्यूबबद्दल ती देखील आपल्याला विचारू शकता। त्याचे पर्सनली मी आन्सर करत असतो। आतापर्यंत आपल्याकडे बघू शकता 100 पेक्षा जास्त लोकांचे जे आहे ते ज्यांनी कोर्स घेतलेला आहे, 100 म्हणण्यापेक्षा 125 पेक्षा जास्त लोकांनी हा कोर्स घेतलेला आहे। सो तुम्ही देखील हा कोर्स नक्की घ्या। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल। भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना। जय हिंद, जय महाराष्ट्र।